सलामी खेळाडू सलामी स्ट्रायकनला सचिन केवणे. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल चांगला फटका येतोय. शॉर्ट बॉल अँड चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन केवणेच्या बॅट मधनं हा पहिला विस्फोटक स्ट्रोक, चौकार. धावसंख्या पाहायला मिळते ती 4. पॉवर प्लेचं षटक. एकूण स्कोर तुम्ही पाहता 4 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि सरळ खेळतोय डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन केवणेच्या बॅट मधनं हा ब्रँडेड फटका, 6 रन. थँक्यू. लगातार मोठे फटके येतात. मात्र प्रेक्षकांना सूचना, आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या समोर जो झाड आहे झाडाखाली प्रेक्षक बसले, तिथे एक बाईक आहे बघा. ती बाईक थोडी हलवायची आहे. काच भरपूर चमकते. रेड कलरची टी शर्ट वाले थोडे आपण बाईक हलवायची ती, त्याची काच भरपूर चमकते. दोन्ही बाईक आपण पुढे घ्या, थोड्या सावळीमध्ये घ्या. हा झाडेकरच्या बाईक फक्त सावळीमध्ये घ्या. चांगला बॉल. आत्ता मात्र चेंज अप डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिला बॉल मी म्हणेन शॉट होता, त्याच्यावरती चौकार आला. दुसरा बॉल वरती चांगला ताकदीचा फटका पाहायला मिळाला सचिनच्या बॅटमधून. आणि आत्ता बॉल मी म्हणेन गोरखनं भरपूर चांगला फेकलाय. या चेंडूचा वापर केला. आता देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आहेत, मात्र जाईल बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन केवणे ठोकतोय अजून एक ब्रँडेड फटका, चौकार. मोठे वट घेतात. एक षटकात 2 चौकार पाहायला मिळाले आणि तो टोटल झाली होती 14. या चेंडूचा वापर पुन्हा एकदा. इथे मात्र पाहायचंय निश्चित इथे बॉल व्यवस्थित फेकला नाहीये. लक्ष नव्हतं मी म्हणेन, कारण नॉस्ट्राइक एंडला जर थ्रो केला असता तर सचिनचं विकेट महत्वाचं होतं, ते तुम्हाला मिळालं असतं. आता मिळते त्या ठिकाणी 1. धावसंख्या पोहोचली 15 वरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले फेकलं जात आहे. दोन्ही संघ भरपूर चांगले ताकदवर आहेत. एक डोंबिवली परिसरातला संघ आहे आणि एक आपण पाहतो वांगणी परिसरातला हा दादा संघ. 2 संघ एकमेकांसमोर. सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा मॅच स्पर्धेमधला आपण पाहतो. चौथा मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेमधला आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आयोजकांचं कौतुक करूया. 4 दिवस राहणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोरख मांगरूळकर. फुल टॉस आहे, समोर खेळतात. जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. कार्पेट ड्राईव्ह एकदा मिळाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाहीये, नकार दिला भूषण. धावसंख्या पाहायला मिळते ती 16 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा. हातानं त्यांच्या बॅगा भारी. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या पाहायला मिळते ती 16 वरती. सुरुवात दमदार झाली मैदानावर. दोन्ही संघ ताकदवर दमदार, त्यामुळे मॅच देखील तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल.
बॉल भरपूर चांगला आहे. भूषणसाठीचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. गुल्डेनपती चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. डॉट बॉलची समाप्ती. फलंदाज भूषण बैकर सलामीसाठी आलाय. आज थोडस चेंजेस पाहायला मिळाला. सुनील केवणे त्याला थोडस पाठीमागे ठेवलं गेलंय. काहीतरी रणनीती, काहीतरी डावपेच, कारण संघ भरपूर चांगला. त्याची बॅटिंग लाईनअप भरपूर मजबूत आहे. गोलंदाज तयार. आताचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. मैदानाबाहेर गोलंदाजी करतोय दुर्वेश मडवी. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. कौतुक करेल दुर्वेशचं. आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीतून चांगले बॉल फेकायला पाहिजे. पहिला बॉल गुडलेनमध्ये होता, बाउन्स झाला. दुसरा बॉल गुडलेनमध्ये पडला, डीप राहिला. पुन्हा एकदा सज्ज होतो भूषण. मात्र सेकंडला थोडस खराब क्रिकेट. आताचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झेल ड्रॉप. तर निश्चित एक इझी झेल होता. लॉलीपॉप झेल तो सोडला गेलाय. 17 धावसंख्या पाहायला मिळते. भूषण बैकरला जुबंदान मिळतं मैदानावर. भूषण बैकर बंडासाठी नेहमी तुम्हाला पाहायला मिळाला. आज ओपनिंग साठी आलाय. काहीतरी त्याला करून दाखवावं लागेल, कारण इथे जी जिम्मेदारी, इथे जो भरोसा दाखवलाय कॅप्टननं, त्याचा काहीतरी फायदा करावा लागेल भूषणला. मात्र थोडंसं खराब क्रिकेट त्याच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये अवघ्या त्यानं 2 धावा बनवल्यात. एका बाजूला लढतोय मैदानावरती सचिन केवणे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाला. तर सज्ज होतोय पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज स्ट्रायकेनला सचिन केवणे. दुर्वेश मडवी आतापर्यंत 3 बॉल फेकलेत, फक्त 1च धाव त्यानं खर्च केली. तर पुन्हा एकदा दुर्वेश मडवी सज्ज झालाय. आताचा बॉल भरपूर चांगला. यॉर्कर फेकलाय, समोर खेळत आहेत. लॉंग ऑफला मिळते फक्त 1च धाव. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक मिळवला आपल्या टीमसाठी. तर पहिल्या ओव्हर मध्ये गोरखनं 16 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आपल्या टीमला कसं कमबॅक मिळवून द्यावं यासाठी प्रयत्न केला, आणि पहिला ओव्हर 16 धाब्याचा आल्यानंतर आता 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धाबा त्यानं खर्च केल्यात. जीवनदान मिळाल्या भूषण बैकरला. कशा प्रकारे खेळ करेल, कारण 4 षटकांचा फक्त मॅच आहे, त्यामुळे 4 ओव्हर मध्ये 40, 45, 50 धाब्याचं टार्गेट रचावं लागेल. समोर देखील बॅटिंग लाईनअप मजबूत आहे गेसर टीम मध्ये. गोलंदाज सज्ज होतं पुन्हा एकदा. आताचा बॉल शॉट आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला. त्या ठिकाणी शतरक्षक पोहोचले. वेल, जबरदस्त शतरक्षण त्या ठिकाणी गोरख मांगरूकर पोहोचलेत आणि काय जबरदस्त शतरक्षण दाखवतात. 2 धाबा. धावसंख्या पुढे सरकेल 20 या धावसंख्येवरती. आतापर्यंत बॉल फेकले गेले तर 5 बॉल मध्ये अवघ्या 4 धाबा. काय जबरदस्त गोलंदाजी आहे दुर्वेश मडवी. कौतुकास्पद खेळी पाहायला मिळते गोलंदाजी. त्याची बॉलिंग भरपूर चांगली आहे. लेंथ महत्वाची. त्याचा टप्पा बघा किती नियंत्रित आहे. टप्प्यावरती नियंत्रण. वा, जबरदस्त बॉल. गुडलेन मध्ये पडला, डीप राहिला. अजून एक डॉट बॉल. षटक समाप्त झाले त्या ठिकाणी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 20 धावा धापडकावरती डीजे.
तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात त्या 10.00 ची सरासरी करताना 20 धाबा, बिनबाद 20. पहिला विकेटसाठी पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 16 धाबा. मग इथे दुर्वेश मडवीचं कौतुक करेल कारण 4 धाबा त्याने खर्च केल्या. शॉर्ट बॉल आणि झेल टिपतात गोरख त्या ठिकाणी. वेल कॅच. सचिन केवणे बॅक टू द डगआउट. टीमला धक्का लागतोय. जय हनुमान ढवळेपाडा टीम इथे पहिला धक्का. सचिन केवणे बॅक टू द डगआउट. तर मॅच देखील सेकंड राऊंड मध्ये आपण पाहतोय. पहिला मॅच याच्यानंतर तुम्हाला अजून एक मॅच पाहायला मिळेल 2 ताकदवर टीम मध्ये. पहिलाच बॉलवरती विकेट मिळवली गोलंदाजी करताना गोलंदाज नवनाथ पाटील. एक जबरदस्त गोलंदाज. सुरुवात भरपूर चांगली मिळाली. भूषण बैकर सेकंडला. 9 सेकंडला सुनील केवणे. धावसंख्या झाली ती 20 धाबा. सुरुवात मी म्हणेन ढवळेपाडा टीमची भरपूर चांगली झाली. मग यावेळेस थोडस दबाव पाहायला मिळाला सेकंड ओव्हर मध्ये. शॉर्ट बॉल. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये झेल. अजून एक झेल टिपला जातोय. सलामी फलंदाज लगातार बॅक टू बॅक 2 बॉलवरती बाद झाल्यात आणि धक्के दिल्यात तिथे 2 नवनाथ पाटीलनं. थँक्यू डेन्से. तर सुनील केवणे देखील बाद झाल्या. अपेक्षा भरपूर होत्या. 2 खेळाडू बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी मात्र इथे आपण पाहतोय ढकलली आहे. निश्चित नवनाथ पाटीलचं मी कौतुक करेल कारण आज अनुभव त्यांच्या पाठीशी आणि अनुभवाचा फायदा घेत असताना नवनाथनं जे विकेट काढल्यात. कारण सुरुवातीला 2 ओव्हर मध्ये जे जमलं नव्हतं ते नवनाथनं या ओव्हर मध्ये करून दाखवलं. वेल कौतुक करेल नवनाथ पाटील. अनुभव कारण असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज गुड टीचर. निश्चित 20 वर्ष क्रिकेट खेळतात आणि काय अनुभव आहे आज सादर केला. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि आज त्याच्या माध्यमातून तो पाहायला मिळाला.
बॉल फेकले गेले त्या ओव्हरमध्ये 5 आणि धाबा फक्त 3 दिल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी आणि महत्वाचं म्हणजे 3 विकेट त्यानं टिपल्यात. एकदा मिळाली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही कारण विकेट भरपूर गेल्यात. धावसंख्या पोहोचली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 8.00 ची सरासरी. थँक्यू डीसी. पाहुणी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. अमरांची कहाणी, अमरांचे संगीत इथे डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवले जात आहेत. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती एकूण 24. तो गोलंदाज सज्ज होतोय इथे गणेश पनवेलकर. पहिला बॉल भरपूर चांगला होता, एकदा मिळाली. आता मी म्हणेन 40 ही गाठावी लागेल कारण पहिल्या ओव्हर मध्ये 16 धाबा आल्या असं वाटलं होतं की पुन्हा एकदा 50-55 धाबेचं टार्गेट सेट करतील. मात्र तिथे त्यांना सेट होऊ दिलं नाही. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करताना दुर्वेश मडवी ज्यानं जी गोलंदाजी केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नवनाथ पाटील ज्यानं 3 विकेट जे फलंदाज सेट झाले त्यांनाच मात्र इथे बाद केले आणि सुनीलला देखील त्यानं बाद केलंय. त्यामुळे आता थोडस दबाव असेल, मात्र शेवटचा ओव्हर टार्गेट करावा लागेल. चांगला बॉल आहे, गुड लेनवरती पडला, थोडस बाउन्स दिला, उसळी दिली बॉलला आणि इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या 25 25 धावा लबडकबती लागल्यात. षटक क्रमांक अंतिम फेकलं जातं कारण 4 षटकांचा मॅच आहे. गणेश पनवेलकरचा हा बॉल इलेक्शनच्या बाहेर आहे. पंचांनी स्वर घोषित केला. 26 धावा अवंत धावसंख्या वाढती. 40 धावेचं टार्गेट रचावं लागेल कारण बॉलिंग अटॅक धवळपाडा टीमकडे देखील भरपूर चांगला आहे. त्या अनुषंगाने मी म्हणेन 40 धावा तरी मैदानावरती बनवाव्या लागतील. चांगला बॉल आहे, याकर फेकण्याचा प्रयत्न केला, खोलवर टप्पा, एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करतायत. पंच निश्चित आपण फलंदाज बाद झाले LBW. तर निश्चित इथे फलंदाज आपण पाहिला रिजवान शेखच्या बॅटमध्ये हा षटकार येतोय. धावसंख्या 32, 2 बॉल शिल्लक असतील. अजून एखादा मोठा फटक्या अपेक्षित असेल कारण 40 जर ओलांडायची असेल तर तुम्हाला आता येणाऱ्या बॉलवरती आक्रमण करावं लागेल. 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 32.
शॉर्ट बॉल पडल्यानंतर डीप राहिला. मिळाली एक धाव. धावसंख्या पोहोचली 33 बती 33 धावसंख्येवरती. हर्षद केवणे आता स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम बॉल खेळण्यासाठी, कारण इतनं मोठा फटका आला तर एक चांगलं टार्गेट रचलं जाईल. गोलंदाज सज्ज होतं अंतिम षटक फेकण्यासाठी. अंतिम बॉल गणेश पनवेलकर. चांगला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळेस मात्र एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पोहोचली ती आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेताना फलंदाज धावचीत होत आहे. धावसंख्या पोहोचली आहे 35 वरती. 36 धावेचं लक्ष असेल. 4 ओव्हरचा मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि 36 धावेचं टार्गेट सेट केलंय मैदानावर घेसर टीम समोर. शिर्डीत सद्गुरू आला. हॅलो, धन्यवाद योगेश मडवी. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय मैदानावरती, ज्या ठिकाणी ढवलेपाडा विपक्ष गावदेवी घेसर असं सामना पाहायला मिळतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फार चांगली गोलंदाजी मी म्हणेन घेसर टीमने केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने मात्र या ठिकाणी चांगली उत्तम दर्जाची कामगिरी केली आहे. आता त्यांना एकच करायचं आहे, या डावा डिफेन्स करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. दुर्वेश डावकुरी हाताचा आणि एक नवनाथला या मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहतोय सचिन केवनेला. पहिलं षटक ढवलेपाडा टीमच्या वतीने. 36 धावांची गरज आहे. येणारे 24 बॉल 36 धावा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अक्रॉस दी लाईनने खेळायचं होतं आणि पहिल्या बॉलवरती
फलंदाजाची झाली आहे ती दांडी गुळ आणि फलंदाज बाद. पहिला आदरा मिळतोय तो टीम घेसरला. शिर्डीचा सद्गुरू आला, सत्य माझा प्रगटला. हॅलो. तर सूरज आलाय या फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावरती. पहिला धक्का लवकर लागलाय पहिल्याच बॉलवरती. राईट हँडर बॅट्समन पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. 36 धावा चेस करत असताना अद्याप आता गोल केलं जात नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र झेल टिपण्याचा पुरेपूर चान्स होता. थोडा झेल हवेत होता मात्र चांगला प्रयत्न केला गेलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफला 4 धावेसाठी. तर स्विफ्ट डिझायरच्या तिथे एक 2 व्हीलर आहे. त्याची जरा बाईक थोडी साईडला घ्यायची आहे. लाल टी शर्ट वाले तर ती थोडी बाईक बाजूला घ्या. पुढे पुढे. यावेळेस मात्र अपरकट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल हवेत होता. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी मात्र थ्रोपैकी बरोबर नाही आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. तीच बाईक तीच पुढे पाठीमागची पाठीमागची. रिव्हर्स अटॅक करतो. यावेळेस झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. चांगला फलंदाज बाद होतो. इथून मात्र सूरज खंडागले. बॅक टू द पॅव्हेलियन. हॅलो. तर या ठिकाणी पाहतोय फलंदाज बाद झालाय. दुसरा विकेट गमावलाय घेसर टीमने. स्विच हिट करतोय. अतिशय चांगला फटका नवनाथच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. नवनाथ पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला. एकच धाव मिळेल. 2 चौकार आल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात आणि 11 धावा धावपळकावरती आल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथून मात्र अद्याप चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती या टीमने तशी गोलंदाजी करावी लागेल. ती टीम ढवलेपाडा संघाला.
तर गोलंदाज हरेशला पाहतोय दुसरं षटक घेऊन आलाय आता मात्र पहिलाच बॉल या ठिकाणी बाउन्स करण्याचा प्रयत्न पंच वाईडचे खूण करतात आणि एक धाव अवांतर रूपाने मिळतो त्या टीमला संघाला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 12 धावा झाल्यात. तर चांगला स्टार्ट मिळाला अद्यापर्यंत विचार केला तर मागच्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले, 2 एकेरी धावा, 1 सिंगल पाहायला मिळाला. यावेळेस अपर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेतच आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडतोय. निपा तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्यात. 14 धावा धावफलकावरती. निश्चित येथून मात्र सामना रफ अँड टफ होईल अशी आशा करूया. मात्र जरी सुद्धा फक्त 36 धावा बनवायच्या असल्या तरी सुद्धा मात्र नवनाथ सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतो आपल्याला. वेगवान चेंडू फेकला, तथापि धाबांवरती अंकुश ठेवावा लागेल. तर दुसरीकडे जर पाहिलं तर इथून धाबाच धाबा बनवाव्या लागतील. त्या मात्र खेळ करत असताना या टीमला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. यावेळेस फटका फसलाय, झेल कोण टिपणार, कीपर की गोलंदाज? या ठिकाणी खराब पोझिशन पाहायला मिळतोय आणि इथून मात्र झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. मी म्हणेन कॉल द्यायला पाहिजे होता आणि झेल सोडलाय तो नवनाथ सारख्या फलंदाजाचा. त्यामुळे निश्चितच त्यांना थोडासा विचार विमर्श करावा लागेल टीम ढवलेपडाला, कारण संधी होती मी म्हणेन या षटकामध्ये. पंधरा धावा धावफलकावरती झाल्यात. तर 15 धावा झाल्या धावफलकावरती. गोरखला पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करतोय, चेंडू जातोय पैकरच्या हातात. दुसरी धाव या ठिकाणी पाहतोय आपण आणि फलंदाज होईल तो बाद. गोरखला मात्र परतावं लागेल. गरज होती का दुसरी धाव घेण्याची? अतिघाई संकटात नाही. जर मैदानावरती थांबले असते तर कधी सामना त्यांच्या बाजूने फिरू शकले असते. मात्र नौके फलंदाज आता पाहायला मिळतील. तर दुसरे षटक मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावरती. तर आता मात्र काय होणार? या 2 चेंडूवरती एकाच चौकाराची गरज आहे. ती टीम घेसरला. नवीन फलंदाज गणेश येतोय मैदानावरती आणि एखाद्या विकेटची गरज आहे ती मात्र टीम ढवलेपाड्याला. तर या षटकामध्ये एकंदरीत चांगला षटक पाहतोय आपण गोलंदाज हरेश केवणेचा.
हा चेंडू कट करतोय हलक्या हाताने. पुन्हा एकदा धावची जी संधी होती, मात्र संधी गमावल्या. किती संध्या उपलब्ध करून दिल्या त्या गोलंदाजाने मैदानावरती. शेवटचा बॉल या षटकामध्ये असेल अत्यंत महत्वाचा. पण मी जेव्हा जेव्हा शेवटचा चेंडू फेकतात तेव्हा मात्र मी नेहमी सांगत असतो की खूप महत्वाचा चेंडू असतोय दोन्ही संघासाठी. एकीकडे मोठ्या फटक्याची अपेक्षा असते, दुसरीकडे विकेट एखादा मिळावा हीच अपेक्षा असते. आणि येथून मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. आलाय तो चौकार. सागाव संघ आणि बेतवडे या दोन संघांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आपण. तर आता मात्र गरज आहे ती 15 धाव्याची. 12 चेंडू 15 धाव्याची गरज. धावसंख्या झाली आहे 21 धावा. तर आता गरज आहे ती 12 चेंडू 15 धावेची. तर गोलंदाज भूषण मगाशी चांगलं षटक फेकलं होतं, तीच अपेक्षा असेल या संघाला. विकेट टेकन गोलंदाजी करावी लागेल. हॅलो. चार धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगली फलंदाजी. आता मात्र सामन्याला या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी गडगड लागली आहे की काय. आणि या ठिकाणी घेसर संघाला शुभेच्छा आल्यात. भोलाशेठ बॉईजचे पॅकर्स अमोल धुले
यांच्याकडून घेसर टीमला शुभेच्छा आल्यात. ते निश्चितच या ठिकाणी पाहतोय आपण दोन्ही संघाला सुद्धा शुभेच्छा दिल्या जातात. त्याचबरोबर एक शुभेच्छा आल्यात भोलाशेठ बॉईज चे पॅकर्स अमोल दुले यांच्याकडून घेसर टीमला. यावेळेला चांगला पडका खेळाचा होता. गुड बॉल, कमबॅक केलाय, वापसी केली भूषण बाईकरने. अतिशय चांगला चेंडू फेकलाय. आता मात्र मगाशी चौकार पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा लिडिंग एज, चेंडू मात्र हवेत. स्वतः गोलंदाज की फलंदाज, काय चाललंय काय डवलेपाडा टीमचं पाहतोय आपण. वेळोवेळी झेल सुटले जातात. 28 धावा झाल्या दापडकावरती. 8 डावेची गरज आहे. 8 चेंडू 8 डावा, 3 झेल अद्यापर्यंत सोडले गेल्यात मैदानामध्ये खेळ करत असताना टीम ढवलेपाड्याने. त्यामुळे त्यांच्यावरती मी म्हणेन नामुष्की येईल की काय, कारण असे झेल सुटल्यानंतर फलंदाजांना जीवनदान मिळतंय आणि त्या जीवनदानाचा नेहमीच फायदा ते उचलत असतात. पुन्हा एकदा डिफेन्स फटका केला. डीपेक्षा कव्हरला 2 धावा तर सहजरित्या मिळतील त्या ठिकाणी. धावसंख्या 30 धावा. आता मात्र 6 धावेची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. सामना अद्यापर्यंत टाईट गोलंदाजी केली तर मी म्हणेन पुन्हा एकदा पाहायला मिळेल की काय. स्वीप करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू, हलकसा अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त होता आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. पहा सामना पुन्हा एकदा शेवटच्या क्षणांपर्यंत आणि कंपल्सरी 6 धावा कराव्या लागतील. चला आता शेवटचं षटक. गोलंदाज प्रथमेश पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6 धावाची गरज आहे. आता मात्र 6 धावा रोकेल की 6 धावा होतील याचं उत्तर मात्र आपल्याला पाहायला मिळेल या शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल. 6 धाव्यांची गरज आहे अद्यापर्यंत. 5 चेंडू 6 धावा. तर आता पहा सामना पुन्हा एकदा करवड बदलेल की काय, कारण नवीन फलंदाज स्ट्राईकला आहे दीपक होतोय. त्यामुळे 6 धावे गरज आहे. 5 चेंडू 6 धावा या ठिकाणी केला. सामना
दोन्ही संघासाठी इथून फार महत्वाचं आहे. पहिल्या सामन्यात टीमने तर पाहतोय गोलंदाजाचा रिदम पुन्हा एकदा चुकला या ठिकाणी. यावेळेस लेट कट खेळतोय, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. रिजवानचं एकच धाव पाहायला मिळतोय आणि इथून मात्र फलंदाज होईल तो बाद. अद्याप गरज आहे ती एका धावेची. चेंडू एक धाव. तर निश्चितच 2 चेंडू मध्ये एक धाव रोखायची आणि येणारा चेंडू जर डॉट गेला तर मग पुढे काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. कारण गोलंदाजाला तेच करायचं. आता मात्र एक धावेसाठी संघर्ष करत असताना मैदानामध्ये डीजे थांबा. अभय आणि त्याचबरोबर नवनाथ अशी सलामी ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. तर 2 चेंडू एका धावेची गरज. यावेळेस लिडिंग चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पलीकडे. आण्याला चौकार आणि यातून मात्र विजय साकारलाय तो गेसर टीमने.